नमस्कार मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही बघत आहात जिंदगी वाइब्स. तर चला आपण आज एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यांनी 2025 मध्ये सगळ्यांचं जीवन बदलून टाकले. ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजेच की AI. तुम्ही कधी हा विचार केलाय का की AI आपल्याला मदत करते की आपल्याला रिप्लेस करते आपल्या जॉबमधनं? AI एक असं टूल आहे ना जे आपल्या मनासारखं निर्णय घेऊ शकते, शिकवू शकते व मनासारखं वागवू शकते. जेव्हा AI नवीन आलं होतं ना मित्रांनो, तेव्हा ना ही गोष्ट इम्पॉसिबल वाटायची. बट आताच्या कंडिशनला तुम्ही बघू शकता, ChatGPT झाली, मिडजर्नी झाली, जेमिनी झाली, हे सगळे काम जे आपण करतोय ते काम ते करून घेतात. लिटरली ते सगळे काम करू शकताय, लेखन करू शकताय, डिझायनिंग करू शकताय, कोडिंग करू शकताय. ते बी काही सेकंदात ते होऊन जातं. जे एका माणसाला करायला 1 तास किंवा 2 तास लागतो ते सेकंदामध्येच कंप्लीट करून टाकतो. सगळ्यात मेन मुद्दा असा आहे ना की AI 2025 मध्ये प्रत्येक क्षेत्रात घुसलंय. शिक्षणात घुसलंय, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये घुसलंय, प्रत्येक ठिकाणी AI घुसलेलं आहे आत्ताच्या कंडिशनला. जे कॉलेजचे विद्यार्थी ना ते त्यांचे नोट्स किंवा असाइनमेंट आहे ना ते AIच्या साहाय्याने ते कंप्लीट करताय आत्ताच्या कंडिशनला. सगळ्यात मेन म्हणजे जे कोणी असे यूट्यूबर आहेत ना, नवीन यूट्यूबर, काही ओल्ड यूट्यूबर आहेत, ते त्यांच्या थंबनेलसाठी, टायटलसाठी किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शनसाठी सुद्धा AI टूलचा वापर करतात, ChatGPTचा वापर करतात. AI एक असं टूल आहे ना जी दोघं बाजूने धार असलेली तलवार आहे. जर त्याचा योग्य उपयोग केला ना तुम्ही, तर तुम्ही खूप पुढे निघून जाशाल, आणि जर रॉंग उपयोग केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होतील त्याच्यामुळे. त्यामुळे आता ना क्रिएटिव्हिटीचं डेस्टिनेशनच बदलून गेलं. एडिटिंग झाला, व्हिडिओ एडिटिंग झाला, स्क्रिप्ट एडिटिंग झाली, हे सगळं AI टूल एका सेकंदात करतंय. आता एका क्लिकवर होऊन जातं ते. नेमके आता विषय असा आहे ना की जर AI मशीनी जर विचार करायला लागल्या तर माणसाचा विचार कोण करणार आहे? आपल्यासारख्यांचा विचार कोण करणार आहे? आता खूप काही कसे लोक म्हणतात की AI आपली नोकरी खाणार आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, AI आपली जागा कधीच घेऊ नाही शकणार, कधीच नाही. AI अशा व्यक्तीची जागा घेईल ना ज्यांनी AIचा उपयोग केलाच नाहीये, ज्याला AI कधी समजलंच नाही, AI त्याच व्यक्तीची जागा घेणार आहे फक्त. बाबा तू पण AI प्रॉपर शिक. AI मध्ये खूप 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 स्कोप आहे पुढं जाऊन, खूप काही जागा आहेत. AI पुढच्या टायमाला खूप वरच्या लेवलला AI जाणार आहे. आता लक्षात ठेव. आजच्या कंडिशनला मुलं मुली AI टूल वापरून इंस्टाग्राम रील वापरताय, शूट करताय, भारी भारी इफेक्ट देताय त्याला, यूट्यूब शॉर्ट क्रिएट करताय, खूप काही गोष्टी करतायत. तू पण करू शकतोय. याचा वापर करून, AI टूलचा वापर करून फ्रीलान्सिंगमध्ये ना लाखो रुपये छापतात. तुम्हाला माहीत नसेल पण हे खरं आहे. माहिती आहे का, या जगातले सगळ्यात मोठे ब्रँड जसं झालं की गुगल झालं, टेस्ला झालं, मेटा झालं, हे AIचा वापर करून ना खूप पुढं चाललेले आहे आत्ताच्या कंडिशनला. मला तर माहितीच असेल, आता भारतामध्ये AIवर चालणारे भरपूर टूल्स येत आहेत आणि ते खूप जोरात चालत आहेत आत्ताच्या कंडिशनला. सगळ्यात मोठं उदाहरण तर ChatGPTच आहे. जर AIचा व्यवस्थित वापर केला ना तर AI तुमचं भविष्य नाही तर प्रेझेंट घडवू शकते, 100% घडवू शकते. ते AI तर कधीच थांबणार नाही आहे. तुम्ही का थांबताय? तुम्ही पण AIचा वापर करायला शिका, खूप फायद्यात राहाल तुम्ही. AI टूल्सला कधीच घाबरू नका की AI टूल्सनी हे होतं, AI टूल्सनी ते होतं. जर तुम्ही घाबरले ना तर तुम्ही स्मार्ट वेने कधीच पुढे जाणार नाही. तुम्ही तिथंच राहून जाशाल. तुमच्या मागून येणारे तुमच्या पुढे निघून जातील, पण तुम्ही तिथंच राहशाल. तुम्ही कधी लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही. AI कडे ना बुद्धी आहे, त्याच्याकडे हृदय नाही आहे. हे तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याचा उपयोग करायला शिका. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि भेटूयात पुढच्या एक नवीन विषयावर. थँक्यू.